श्रीराम. तर नामावरतीच काय बोलू, तसं जमलेली सगळा जो इथे भक्तवृंद आहे हा सगळा ज्ञानी आहे. हा कोणी नवशिका नाही. नवशिका जर कोणी एखादं असेल तर त्याला आपण भरपूर काय सांगू शकतो, परंतु इथे सगळे लोक जे आहेत ते भक्त नुसते नाही, ज्ञानी भक्त आहेत. त्यामुळे यांना मी उद्देश काय करायचा सगळं त्यांना माहीत पण आहे. ठीक आहे, महाराज काय सुचवतील ते बघूया. नामसाधनेविषयी आपल्याला माहीत तर आहे, भरपूर गोष्टींचं रिपिटिशनच होणार आहे. परंतु जसं म्हटलं आहे की जर आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर श्रवण करा हे एक नंबरची भक्ती मानली गेली. श्रवण, कीर्तन आणि अर्थात नामस्मरण. इतर भक्ती आहेतच, परंतु पहिल्या 3 क्रममध्ये ही पहिल्या क्रमाची भक्ती आहे. त्यामुळे कदाचित ऐकलेली माहीत असलेली गोष्ट आपण परत परत ऐकणं जरुरी आहे, हा त्याचा अर्थ निघतो. म्हणजे श्रवण जर तुम्ही केलं तरी माहीत असलं तरी सुद्धा त्याचा तुम्हाला काहीतरी उपयोग होऊ शकतो. कदाचित एखादा भाग थोडासा पुसट झाला असेल तर तो परत ठरवतो, इतकंच होऊ शकतं, बरोबर. म्हणून आपण ती श्रवण भक्ती करणाऱ्या अर्थात मला कीर्तन भक्ती करण्याची आपल्यामुळे संधी मिळाली, तर माझी पण थोडी उजळणी होईल. त्यामुळे ही संधी महाराजांनी मला अभ्यास करण्यासाठी दिली असं मी मानतो. आणि नामसाधना आपल्याला माहिती आहे की सर्वश्रेष्ठ साधना आहे. सर्वश्रेष्ठ का, तर ती सर्वसामान्यांना करणं शक्य आहे म्हणून सर्वश्रेष्ठ. अन्यथा अनेक प्रकारच्या साधना आहेत. साधना मार्गामध्ये साधना करायला गेल्या तर अनेक प्रकारचे आहेत. योग विद्या शिकता येते, अनेक प्रकारचे योग आहेत. काही दिव्य योग आहेत, क्रियायोग, दिव्य योग आहे. त्याचं जर पुस्तक वाचलं तर आपण ऐकून फक्त होतो की काय काय मिळतं, पण हे सर्वसामान्य मनुष्याला करणं कठीण आहे ना. योग या करणं, विद्या शिकणं, कुठे जाणार, कधी जाणार. आम्ही सगळे संसारी आहोत. त्यामुळे आपल्याला संसार करत असताना जमणारी कुठली गोष्ट असेल तर हाच एक मार्ग, नाममार्ग सर्वात सोपा मार्ग, म्हणून तो श्रेष्ठ मानला. तर अन्य मार्ग श्रेष्ठ नाहीत असं नाही, अन्य मार्ग पण श्रेष्ठच आहेत, पण ते करण्याची आमची क्षमता नाही आहे, कॅपॅसिटी आमची नाही आहे, कारण संसारी आपण आहोत. अर्थात संसारात राहूनच करण्यामध्ये जास्त आनंद आहे, म्हणून नामसाधना श्रेष्ठ मानली गेली आहे. हे आम्हाला माहीत आहे. ते सांगाल काय नवीन सांगितलं, बरोबर आहे, नवीन नाहीच आहे, परंतु वारंवार ऐकण्याचा फायदा नक्कीच मिळू शकतो. आणि आपण जर आपल्याला तिथे सांगितलं की नामसाधना करा, नाम घ्या, तर त्यातून तुम्हाला काय पाहिजे आहे तर तुम्ही काय मागायचं. पहिल्यांदा आपल्याला आपल्या संसारातल्या सगळ्या गोष्टी आठवू शकतील. नंतर सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यावर ती म्हणाल की हां थोडी पापं पण माझी आहेत, काही कळत नकळत पापं तर घडतातच, ती पापं थोडी नष्ट झाली तर बरं होईल असं वाटू शकेल. आपण जर चिंतन केलं तर लक्षात येईल अनेक पापं आपल्यातून घडतात. दररोज अनेक हिंसा कळत नकळत आपल्या हातून घडतातच ना. म्हणून तर जेव्हा एखादा आपण पूजा करतो, यज्ञ करतो, याग करतो, कर्मकांड कुठलेही करायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रायश्चित्त घेण्याचा पहिला विधी असतो, मध्येच असतो तो गुरुजी तुम्हाला सांगतील आता प्रायश्चित्त घ्यायचं. प्रायश्चित्त एवढ्यासाठीच घ्यायचं की आपल्या हातून अनेक हत्या घडलेल्या असतात, माहीतच नसतात, असंख्य. मग त्या हत्येचं पातक तर लागतं, कारण हे तर नक्की आहे की कर्म केलं की त्याचं फळ नक्कीच आहे, 100%. त्यामुळे तो प्रश्न येत नाही आहे. अनेक हत्या झाल्या असतील त्याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. अर्थात हत्या या शब्दाचे अर्थ जो आहे तो मारणं हा एकमेव नाही. अध्यात्म मार्गामध्ये असं म्हणलं की एखाद्याचं मन दुखावणं ही सुद्धा हिंसा आहे. म्हणजे अध्यात्म मार्गातल्या व्यक्तीसाठी, इतरांसाठी नॉर्मल गोष्ट आहे, काय एखाद्याला बोललं तर काय फरक पडतो. पण जर आपण या मार्गामध्ये जर असू तर या मार्गातल्या व्यक्तीला जर पुढे जायचं असेल तर त्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की मन सुद्धा कोणाचं तुम्ही दुखवू नका. म्हणजे एखादी चुकीची गोष्ट टॉलरेट करा असं म्हणत नाही ते असं म्हणत नाही की चुकीची गोष्ट झाली त्याला तुम्ही सहन करा. ते म्हणते तुम्ही सांगा त्याला जरूर, ते पण त्याला चांगल्या पद्धतीने सांगा. अरे बाबा हे असं नाही आहे, असं करू नको, असं केलं तर असं असं होते सांगा. काय करतोय, काय लावलंय, ही पद्धत नाही. ही पद्धत आपल्याकडून होता कामा आहे. आपण ज्या मार्गामध्ये आहोत त्या मार्गामध्ये इतरांचं मन सुद्धा न दुखवता करा. आता तुम्ही एखाद्या काम करत असाल, एखाद्या तुमच्याकडे अधिकार आहे, हाताखालच्या माणसाने जर चुकीचं काम केलं सांगायला पाहिजे. नाही सांगितलं की जर मन दुखेल तर चालेल का नाही.
पण तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे सांगा. आता तुम्ही म्हणाल आम्ही काय सर्व्हिस करत नाही, घरामध्ये कामवाली तर आहे ना, नाही आहे का माहीत नाही. एक सर्वसाधारण मी समजतो की असते हल्ली कोणाला वेळ नसतो, काय नसतं, कामवाली तर असते आपल्याकडे, एखादी तरी असते. किंवा महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा घर साफ करायला आपण बोलवतो कोणाला तरी. दिवाळी आली, चला एकदा अख्खं साफ करून घेऊ. माझ्याच्याने होत नाही, आता कंबर दुखते, जे काय असेल ते. मग तेव्हा आपण जेव्हा तिला बोलवतो, पैसे देतो, नीट कर, नीट करेल ती, चांगल्या शब्दात सांगू शकता तुम्ही. कारण मी अध्यात्म मार्गामध्ये आहे ना, हे मी भान ठेवलं पाहिजे की मी या मार्गात आहे, मी इतरांसारखी नाही. मी दर सोमवारी येऊन इथे भजन करते, ही पण एक आध्यात्मिक साधनाच आहे. बघा, आध्यात्मिक साधना म्हणजे फक्त तपश्चर्या नव्हे. तप या शब्दाची व्याख्या भागवतामध्ये खूप वेगळी सांगितली. आपल्या डोळ्यासमोर तप हा शब्द ऐकल्यावर येतं तसं नाही आहे. तप म्हणजे कुठल्याही एखाद्या गोष्टीची सातत्याने ती गोष्ट करणं हे तप आहे. तुम्ही सातत्याने 45 वर्ष इथे भजन करता, हे पण तपच आहे. तपश्चर्या म्हणजे हिमालयात गेलं पाहिजे असं काही जरूर नाही. मग ही तपश्चर्याच आहे. मग इतकी तपश्चर्या जर तुम्ही करता आहात, केली आहे, तर मग त्या तपश्चर्याचं फळ आपण राखून ठेवलं पाहिजे. मग आपल्याला या मार्गामध्ये पथ्य पण सांगितले. प्रत्येक गोष्टीमध्ये पथ्य असतात. मग ती पथ्य जर आपण नाही पाळली तर केलेलं सगळं आपलं कामी कसं करा. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की मला काय पथ्य सांग, काय करू नये ह्याला पहिले शिकवून घ्या. जसं इलेक्ट्रिकचं काम करायला आपण गेलो, ते पहिलं लिहिलं असतं 220 वॅट डेंजर वगैरे काय काय लिहिलं असतं. म्हणजे काय की पाहू, पहिलं तुम्हाला इलेक्ट्रिकचा शॉक लागू नये याची खबरदारी घ्या, बाकी काय करायचं ते करा. म्हणजे धोका काय आहे हा पहिला सांगितलं. समुद्र किनाऱ्यावर गेलं तिथे लिहिलं असतं खोल पाण्यात जाऊ नका, समुद्र खूप डेंजरस आहे, काय काय ठिकाणी बोर्ड पण असतो, इथे लोक मरतात वगैरे असं लिहिलं असतं. का तर काय करू नका हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे. मग काय करायचं ते मी करणारच आहे, तो भाग असतोच आपला. तसं मी अध्यात्म मार्गामध्ये आहे, मी तपश्चर्या करते आहे, 45 वर्ष केली आहे, अजून करायची आहे. पण मग ते करताना मी काय करायचं नाही हे पहिलं माहीत पाहिजे मला. कारण मी एकीकडे पाणी भरायचं खड्ड्यामध्ये, एकीकडे झोप मीच पाडते, तिथून सगळं खाली गळती लागली. काय फायदा? काहीच फायदा नाही. म्हणून पहिले हे जाणून घेतलं पाहिजे की मी काय करू नये. पुण्य फार कमी होतं, पाप आपोआप होतं. म्हणून काय केल्याने पाप होतं हे पहिलं जाणून घेतलं. पापाची व्याख्या पण जाणून घेतली पाहिजे. पुण्याची व्याख्या थोडीफार माहीत असते आपल्याला, पण पापाची व्याख्या जसं मी म्हटलं की मन कोणाचं दुखवणं ही हिंसा आहे असं स्पष्ट लिहिलं. कारण आपण मराठीमध्ये शिकलो भाषेमध्ये की एखाद्याच्या मनाला झालेली जखम कधी भरून येत नाही, शस्त्राचा घाव भरून येतो. आपण हे वाक्य मराठी शिकलो शाळेमध्ये की शस्त्राचा घाव भरून येतो, पण माणसाच्या मनाला दुखवलेला जखम कधी बरी होत नाही. हे माहिती आहे, शिकलं शाळेमध्ये. परंतु अध्यात्म मार्ग पण तेच म्हणतो की तुमची ही जी वाणी आहे हिला फार सांभाळून ठेवा. तिच्याने जखम होता कामा नये. जखम झाली तर खूप तुम्हाला पहिलं पाप लागेल. हिंसा घडली असा अर्थ निघतो. म्हणजे आपल्याला किती सांभाळायचं बघा. त्यांनी गंमत अशी सांगितली आहे की तुम्हाला जी काय साधना करायची, तपश्चर्या करायची, कुठल्याही मार्गाने करा, भजन करा, उपासना करा, नामस्मरण करा, कीर्तन करता येतं कीर्तन करा, प्रवचन करा, काहीही करा, पण सातत्याने करा. सातत्याला खूप महत्त्व आहे. जसं आपण म्हणतो, डॉक्टर कधीतरी सांगतो की तुमचं वजन वाढलं आहे, साखर पण थोडी वाढल्यासारखी वाटते, व्यायाम करा, रोज 3 किलोमीटर 4 किलोमीटर चाला असं डॉक्टर सांगतात. तुम्ही सुरुवात केली, दुसऱ्या दिवशी 4 किलोमीटर फिरलं सांगितलं तर नंतरच्या दिवशी कंटाळा आला, आज 2च किलोमीटर जातो. तिसऱ्या दिवशी 2 किलोमीटर जास्त होते, 1च किलोमीटर बांधतात, 1 किलोमीटर जातो. आणि त्याच्या पुढच्या दिवशी नको, आज नको जाऊया, काय 3 दिवस झाले फिरतच आहे, नाही गेलं. हे माझं सातत्य. मग मला सांगा, मला जर रिझल्ट पाहिजे असेल तर असं करून चालेल का? नाही चालेल. हे जसं मला प्रॅक्टिकली माझ्या हेल्थ विषय आहे, तसं अध्यात्म मार्गामध्ये पण सातत्यालाच महत्त्व आहे. मी 1 दिवस बसलो आणि 5 तास भजन केलं, दुसऱ्या दिवशी आलोच नाही चालला. तुम्ही सातत्य, जे काय तुमची फ्रिक्वेन्सी आहे, आठवड्यातून एकदा हरकत नाही, पण आठवड्यातून एकदा या. आठवड्यातले 3 दिवस यायच्याने आणि 1च दिवस यायचं म्हटलं तर चालेल का? हे सातत्य नाही. भगवंताचं नाम घ्या, पण दररोज घ्या.
एक दिवस मी 10,000 केला, दुसऱ्या दिवशी एक पण माळ केली नाही, काहीही फायदा नाही. विशेष फायदा होत नाही, कारण सातत्याला महत्त्व आहे. म्हणून ते म्हणतात की सातत्याने करा. जी कुठली गोष्ट करायची सातत्याने करा. त्यांनी असं म्हणलं की आपली हेल्थ म्हणजे आपलं शरीर जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. का शरीराला महत्त्व आहे? कारण जे काय भगवंताचं आपल्याला करायचं आहे ते या शरीराच्याच माध्यमातून करायचं आहे. शरीर हे माध्यम आहे. शरीर जोपर्यंत आहे आपण सगळ्या गोष्टी करू शकतो, बरोबर आहे. हे शरीरच जर नाही राहिलं किंवा शरीराची स्थिती जर चांगली नाही राहिली तर साधना कशी करणार? म्हणून शरीर जपायला पाहिजे. ती म्हणत हे आम्ही जपतो ना, सगळे म्हणते की शरीराची आम्ही काळजी घेतो ना. तशी काळजी घेऊन फायदा नाही. ते तर ठीक आहे, शरीराची तुम्ही काळजी घ्या, खाणं पिणं, पण त्याच्यामुळे त्यांनी विशेष काय गोष्टी सांगितल्यात बघा. त्यांनी सांगितलं की अध्यात्मक मार्गात जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर काही गोष्टींचं पथ्य पाळा. पहिली गोष्ट म्हणजे खाण्यावर संयम ठेवा. आता खाण्यावर संयम ठेवा म्हणजे काय करायचं? किती खायचं? काय व्याख्या आहे का बाबा? सांगा. ती पण सांगितलेलं बरं होईल, म्हणजे आम्हाला डोकं चालवायची गरज नाही. आता त्याला काही व्याख्या नाही आहे. समजा घरामध्ये नवरा बायको आहे, एक खूप स्ट्रॉंग आहे, छान तब्येतवाला, दुसरी बारीक आहे. आता जी व्यक्ती स्ट्रॉंग आहे, उंचीपुरी आहे, ती कदाचित आपण असं गृहीत करू की 2 पोळ्या खाते आणि 1 मूठ भात खाते आणि एवढी भाजी खाते, एवढं तिथं नॉर्मल जेवण. आता जी व्यक्ती वीक आहे ती कदाचित 1च पोळी खाते आणि अर्धा मूठ भात खाल्ल्यावरती एवढीशी भाजी खाली की तिथं पोट भरू शकतो. मग आता मला सांगा की जर या व्यक्तीने तिला म्हटलं की अरे किती खादाड असतं, चालेल का? किंवा या व्यक्तीने तिला म्हटलं अरे काय तू किती डाएट करते? डाएट नाही, तिचं पोट भरतंय. कारण तिचं शरीर ज्या प्रकारचं बनलं आहे त्याला तो तेवढाच आहार आहे. म्हणून आहाराची व्याख्या अशी किती नाही की किती खाल्लं म्हणजे संयम झाला. आपण स्वतः सगळं ठरवायचे. लक्षात ठेवा, बाकी सगळ्या ठिकाणी परीक्षा असते. कुठलाही सर्टिफिकेट घ्यायची की परीक्षा असते, त्यामुळे आपल्याला चिंता नसते की एवढे प्रश्नाचे उत्तर आले की माझं काम झालं. अध्यात्म मार्गामध्ये परीक्षा नाही. कोण परीक्षक? तुम्ही स्वतःच. आत्मपरीक्षण करायचं अध्यात्म मार्गामध्ये की माझी प्रगती होते की नाही. मग त्याच्यासाठी माहीत पाहिजे की काय पॅरामीटर आहे, कुठल्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायची आहेत, कुठल्या गोष्टी मला सिलेबस काय हे माहिती पाहिजे आणि मग त्या सिलेबस प्रमाणे करतोय की नाही हे मी स्वतःच बघितलं पाहिजे. आत्मपरीक्षणच करावं लागतं. किंवा गुरु असतील तर गुरु सांगतील, पण गुरु असतील की नाही माहीत नाही. देहामध्ये असलेले गुरु फार कमी असतात, त्यामुळे आपल्याला मार्गदर्शन कसं घेणार हा प्रश्न पडतो. म्हणून काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की जसं खाण्याचं त्यांनी सांगितलं, खाण्यावर संयम ठेवा. तुमची भूक किती आहे हे तुम्ही ठरवा की किती खाल्ल्यावर माझं पोट भरतं. मग जर तुम्हाला माहीत असेल की XYZ खाल्ल्यावर माझं पोट भरतं तर त्याच्या पुढे खाऊ नका. कारण खाऊ आपण जास्त पण शकतो मनुष्य. जरी भूक कमी असली तरी जास्त आडवं तेवढं खाऊ शकतो, मग नंतर झोपून राहतो मनुष्य. तसा होता कामा नये. आपल्याला स्वतःला माहिती आहे की माझा रोजचा आहार किती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आपण एक्सिड करायचा नाही. माझ्या एवढा आहार आहे आणि एवढाच खाणार, असा संयम ठेवायला आपण शिकलं पाहिजे की नाही मी आहार संयमित खाणार. कारण त्यांनी असं म्हणलं की शरीर मनुष्याचं महत्त्वाचं आहे ना, तर ते जर तुम्हाला टिकवायचं असेल, प्रत्येक मनुष्याचं आयुष्य जरी ठरलेलं असलं तरी सुद्धा ते आयुष्य कधी कधी अपमृत्यू येऊ शकतो. अपमृत्यू हा एक शब्द आहे. डिझायर आयुष्य जरी असलं तरी अपमृत्यूचे योग असतात. ते अपमृत्यू जर यायचा नसेल तर काही गोष्टी करायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत की शॉर्टनिंग ऑफ लाईफ, आयुष्याची मर्यादा माझ्या हाताने मी कमी करू शकतो जर काही गोष्टी केल्या तर. काय काय गोष्टी? त्याच्यामध्ये एक आहे खाण्यावरती संयम. हे डॉक्टर सांगत नाही का? भागवतामध्ये लिहिलंय. भागवत ग्रंथामध्ये तुम्ही 11वा स्कंद उघडा, काय लिहिलंय बघा. त्याच्यामध्ये सगळा उद्देश आहे. 11वा स्कंध 12 स्कंधाचा भागवत आहे. त्यातल्या ह्या 11व्या एका स्कंधावरती एकनाथ महाराजांनी अख्खी भागवत लिहिली. एकनाथी भागवत हे फक्त एका स्कंधावर आहे. विचार करत त्यांचं काय ज्ञान असेल की एका स्कंधावर एवढा प्रचंड ग्रंथ लिहिला, काय त्यांचं ज्ञान असेल एकनाथ महाराज. आणि त्या भागवतामध्ये त्यांनी सांगितलं आहे, भागवत म्हणजे तुम्ही असं समजा की सर्व ग्रंथाचा राजा असेल. कारण का त्या प्रत्यक्ष कृष्णाने त्याला आशीर्वाद दिलेला आहे. भगवंत म्हणाले व्यासमुनीला
की व्यासमुनी जेव्हा हा ग्रंथ लिहिला आणि तिला भगवंत नाम म्हणजे हा घ्या ग्रंथ त्यांना आवडला म्हणजे याचा प्रसार झाला पाहिजे. ते म्हणजे प्रसार कसा होणार, का नाही होणार, तुम्ही एक ग्रंथ अगोदर लिहून ठेवलाय ना. व्यासमुनी कृष्णाला म्हणाले आज तुम्ही एक ग्रंथ लिहून ठेवला, माझा ग्रंथ पण वाचणार. बरोबर आहे, कृष्णाने भगवद्गीता लिहिली, आता कृष्णाने लिहिला म्हणजे व्यासमुनी जरी किती श्रेष्ठ असेल त्याचा ग्रंथ कोण वाचणार. लौकिकाला धरून प्रश्न विचारला, अगदी करेक्ट आहे. भगवंत म्हणलं मला माहिती आहे भगवद्गीता मी लिहिली आहे, पण ती फार कठीण आहे, ती समजणं कठीण आहे हे त्याला माहीत होतं. मग एवढी कठीण का लिहिली, तर कठीण लिहिण्याचं कारण हे होतं की भगवंताचा शिष्य कोण होता, अर्जुन होता. ती गीता त्यांनी तुम्हाला आणि मला नाही सांगितलंय, अर्जुनाला सांगितलं. भगवंताची जी लेवल होती त्याला लेवलला जो शिष्य होता तो अर्जुन होता, त्यांनी त्यांच्या लेवलवर जाऊन तो सांगितलाय. त्यामुळे भगवद्गीता अगम्य मानली जाते. म्हणून तर भगवद्गीतेवरती इतक्या लोकांनी टीका लिहिली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिले, म्हणजे भगवंतानीच अवतार घेतलाय ना. भगवंतानी दुसरा अवतार घेतला म्हटलं की माझं ज्ञान लोकांना समजण्याने ज्ञानेश्वरी लिहिली. टिळकांनी गीता रहस्य लिहिलं, विनोबा भावांनी पण लिहिलं, अनेक लोकांनी भगवद्गीतेवरती अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. स्वामींनी पण लिहिले, बरोबर, अभंग ज्ञानेश्वरी अनेक संतांनी लिहिलं. कारण काय की तो ग्रंथ अगम्य आहे. म्हणून भगवंत काय म्हणाले व्यासमुनीला, अहो माझा ग्रंथ साधा नाही आहे, तो सगळ्यांना समजत नाही आणि म्हणून तुम्ही हा ग्रंथ लिहा असं मीच तुम्हाला सांगितलंय ना. नारद मुनींच्या मुखातून बोलले. नारद मुनींना जेव्हा त्यांची भेट झाली ते म्हणाले तू एक ग्रंथ अजून लिह, तुला समाधान मिळेल. कारण त्यांना समाधान नव्हतं मिळालं. बघा, जे व्यासमुनी ज्यांनी 18 महापुराणं लिहिली, बघा जेवढी पुराणं आपल्याला माहिती आहे, शिवपुराण, अंकपुराण, टंकपुराण, देवी, सगळे एकच लिहिणारी व्यक्ती आहे व्यासमुनी. आता 18 महापुराणं आपण वाचली पण नसतील, नाव पण आपल्याला माहिती आहे, त्यांनी लिहिली आहे. म्हणजे त्यांचा व्यासंग किती असेल विचार करा. 18 महापुराणं लिहिली, महाभारत लिहिलं आणि महाभारत लिहिल्यावरती महाभारतामध्ये ही गीता गुंफली. बरोबर, भगवद्गीतेमध्ये युद्धाच्या आधी गीता सांगितली, नंतर युद्ध झालं, बरोबर आहे. त्यामुळे गीतामध्ये ग्रंथमुनी लिहिला आहे, ज्यांनी 18 महापुराणं लिहिली अशा व्यासमुनी लिहिला. त्या भगवद्गीता गुंफली म्हणजे काय, आपल्यामध्ये कॉपी पेस्ट केली का व्हॉट्सअपसाठी नाही, त्यांनी ती गुंफली आहे म्हणजे त्याचा अभ्यास करून बघत ती गुंफली आहे ना. ती काय तुमच्यामध्ये ती व्हॉट्सअपवर टाकली नाही आहे, फॉरवर्ड केली नाही आहे. मग त्या व्यासमुनींनी विचार करा, 18 महापुराणाच्या जोडीला भगवद्गीतेचा आपण त्यांच्या लेवलवर जाऊन अभ्यास केला. आणि अशा या मुनींना जेव्हा अजून एक ग्रंथ लिहा असं नारद मुनींनी सांगितलं आणि म्हणाले हा ग्रंथ जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला समाधान मिळेल. आणि तो ग्रंथ त्यांनी लिहिला आणि तो ग्रंथ म्हणजे भागवत, श्रीमद भागवत. आणि तो ग्रंथ जेव्हा भगवंताला दिला, भगवंताला फार आवडलं. भगवंत म्हणाले ह्याचाच प्रसार झाला पाहिजे, त्याच्यामुळे पृथ्वी तलावर भक्ती वाढणार आहे. आणि मग भगवंताने त्याने सांगितलं तुम्ही काळजी करू नका, भागवत ग्रंथ जो वाचायची इच्छा ठेवेल त्याच्या शरीरात मी प्रवेश करेन आणि या ग्रंथामध्ये पण मी प्रवेश करणार आहे असं कृष्णाने सांगितलं आणि त्यात प्रवेश केला. म्हणून भागवत ऐकण्याला महत्त्व काय आहे, तर प्रत्यक्ष विष्णूंनी सांगितलं आहे की या ग्रंथात मी प्रवेश करणार आहे, जो मनुष्य वाचण्याची इच्छा करेल त्याच्या पण मी शरीरात प्रवेश करेन असं त्यांनी सांगितलं. म्हणून भागवताचं महत्त्व खूप आहे की सगळ्या ग्रंथांचा सार आहे. कारण 18 महापुराणांचा सार बघा, 18 महापुराण मी वाचू शकत नाही, सगळ्या वेदांचा सार, जेवढे वेद आहेत चारी त्या सर्व वेदांचा अभ्यास व्यासमुनींनी केला. त्याच्या शिष्याने त्याचा विस्तार केला, सगळं त्यांनीच केलं. उपनिषदांचा अभ्यास व्यासमुनींनी केला, सगळ्या ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला आहे आणि मग हा ग्रंथ दिला आहे. त्यामुळे सगळ्या ग्रंथांचं सार विस्ताराने भागवतामध्ये, म्हणून भागवताचं महत्त्व आहे. आणि म्हणून मी जेव्हा कोणी एखादा मनुष्य म्हणतो की भागवतामध्ये असं दिलं आहे सर्वोच्च ग्रंथ, कारण भगवंतांनी सांगितलं हा सर्वोच्च आहे. म्हणून भागवत कथा जागोजागी होते का, तर भगवंतांनी सांगितलं की या ग्रंथाचा प्रसार व्हायला पाहिजे. आणि मग असा या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जसं मी म्हटलं की तुम्ही तुमच्या खाण्यावर नियंत्रण ठेवा, भागवतात सांगितलं की खाण्यावर नियंत्रण ठेवा, नाही ठेवलं तर तुमचं आयुष्याची दोरी कमी होणार. डॉक्टरांनी नाही सांगितलं, डॉक्टर तर सांगतातच नाही,
तर आपण काही गोष्टी ऐकतो, काही गोष्टी ऐकत नाही, म्हणजे जास्त ऐकायचं नाही, बरोबर आपल्याकडे लॉजिक असतं. परंतु हे भगवंतांनी सांगितलं, व्यासमुनींनी त्या ग्रंथात केलं आहे की तुम्ही तुमच्या खाण्यावर संयम बाळगा, शरीर राहिलं पाहिजे. दुसरं काय सांगितलं आहे, आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, बोलण्यावर तुमचा संयम पाहिजे, म्हणजे जिभेवर नियंत्रण पाहिजे. आता जिभेवरती खाण्याचा पण भाग जिभेशीच निगडीत नाही का. त्यांचं म्हणणं की जिव्हा खूप महत्त्वाची आहे. आमचे गोंधळकर महाराज म्हणतात की ज्याने जिव्हा जिंकली त्याने 50% परमार्थ जिंकला, 50%. बाकी इंद्रियांमध्ये, पण 50% जिभेवर. असे एक गंमतशीर वाक्य आहे की एकदा जीभ आणि दात यांचा संवाद झाला. एक शेजारी राहतात ना, संवाद झाला. जीभ म्हणाली की दात म्हणाली जिभेला, अरे जिभे तू तो अकेली है माय, हम तो 32 है, संभाल के रहो. ती म्हणली मैं अकेली जमीन हूँ, अगर मैं टेढ़ी चढूं तो 32 ही नीचे गिर जाएगी. म्हणजे जिभेचं महत्त्व किती, की 32 दात काय करू शकत नाही, कारण जिभेला किती महत्त्व आहे. तसं अध्यात्म मार्गामध्ये सांगितलं की जिव्हा ही खूप महत्त्वाची आहे. 50% अध्यात्म जिथे आला, पण जिव्हा जर जिंकली तर 50% तुम्ही अध्यात्म जिंकलं हे सांगा. आता जिव्हा जिंकायचे म्हणजे काय जिंकायचे, दोन गोष्टी. एक म्हणजे जसं म्हटलं की खाण्यापिण्यावर नियंत्रण पाहिजे, हा एक भाग झाला. त्याच्यावर नाही नियंत्रण ठेवलं तर तुमचं आयुष्य कमी होणार, असं भागवतात सांगितलं. शॉर्टनिंग ऑफ लाईफ स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट काय सांगितलं की जिभेवरती वाचा आहे, वाचेवर पण नियंत्रण पाहिजे. आता आपण अध्यात्म मार्गामध्ये लक्षात ठेवा की वाचासुद्धा जर आपण नको तिकडे वापरली तर त्याच्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी घडतात. जर कडक वापरली ते हिंसा होते, म्हणजे परत पाप लागलं. पाप लागलं की पुण्य किती होतं माहीत नाही, पण पाप फटाफट होत राहतं. म्हणून तुम्ही जिभेवर खूप नियंत्रण ठेवा, अजिबात. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय सांगितली माहिती का, की वाचेवर नियंत्रण ठेवा. ह्याचा अर्थ असा नाही की बोलू नका. अध्यात्म संवाद करायला अलाउड आहे. बेलसेले हे जे महाराजचे शिष्य होते मालाडणाराचे, त्यांचे अनेक पुस्तकं आहेत. त्या पुस्तकाचं नाव अध्यात्म संवाद. अनेक खंड आहेत त्याच्यामध्ये ते दररोज 5 वाजता 4 वाजता जमायचे आणि सर्व साधक चर्चा करायचे 2-1 तास अध्यात्मावरती. आणि ती चर्चा झाल्यावर त्यांनी पुस्तकं निर्माण झाली. म्हणजे बोलायला हरकत नाही, पण आध्यात्मिक असेल तर 2 काय 3 तास बोला, पण वायफाय गप्पा मारू नका. चला तुझ्या घरी काय, माझ्या घरी काय, हिच्या घरी काय झालं, तिने एक सांगितलं की ती दुसरी सांगते अरे हे काय नाही, त्या तिच्या घरी बघ कसं आहे. मी ऐकतोय, समजा ती काय बोलत नाही. 4 लोकांच्या 4 गोष्टी मी ऐकल्या होती, मला पण इच्छा होती त्याला आपण काहीतरी सांगायला पाहिजे. अरे माझ्या मीटिंगमध्ये पण असं आहे, तुला माहिती आहे का, अरे ह्याच्यापेक्षा खराब आहे, काय म्हणतो सांग चालू गॉसिपिंग चालू अशी. आणि आपण म्हणतो मी कुठे गेले, पण मी निर्भयपणे त्याच्यामध्ये सहभाग झालो. मग अशा ठिकाणी जेव्हा माझी जिभ वापरतो की ह्या जिभेने नुकसान आहे. अध्यात्म मार्ग सांगते की तुम्ही ज्या अशा ठिकाणी जिभ वापरली की तुमचं लाईफ शॉर्टनिंग होतं, तुमचं आयुष्य कमी होतं नक्कीच, असं लिहिलेलं आहे. म्हणून अशा प्रकारच्या गप्पांना थारा नाही. अध्यात्म मार्गात आहात म्हणून, अन्यथा असा उपदेश सर्वसामान्य माणसाला करू पण नाही, त्यांना समजणार पण नाही. पण आपण इथे सगळे भक्त आहोत आणि आपल्याला माहिती आहे, म्हणून हा थोडासा भाग सांगण्याची हिंमत करू शकतो, अन्यथा सांगू शकत नाही. तिसरा एक भाग सांगितला की तुम्ही संसार करा, पण संसारामध्ये आसक्ती ठेवू नका. आता किती कठीण भाग आहे की संसार करायचा पण आहे आणि आसक्ती पण नाही ठेवायची. आता हे कसं आहे की वडापावच्या गाडीच्या बाजूला खूपच नाही, पण वडापाव कधीच खायचं नाही सांगितलं राहत कधी, कठीण भाग आहे ना. तसाच कठीण भाग आहे की संसार करा, अजिबात म्हणत नाही करू नका, पण आसक्ती नका कामा. हे कसं करणार, कठीण भाग आहे ना. आसक्ती तर राहते. आता गंमत सांगतो, गोंधळकर महाराजची अशी एक छोटीशी गंमत आहे, कथाच आहे की ते अर्थात गृहस्थ आश्रमी होते. त्यांचं लग्न झालेलं होतं. लग्न झाल्यानंतर त्यांची जी पत्नी होती ती लवकर गेली. पत्नी गेल्यावरती त्यांना काय लग्न करायची इच्छा नव्हती, परंतु आईला वाटतंच ना की आपला मुलगा कसा राहणार. ती म्हणली
बाळ माझी इच्छा आहे तू लग्न करावं. आणि ते मातृभक्त होते, त्यामुळे आई जे म्हणेल ते आज्ञा. ते म्हणले आई तुझी इच्छा आहे का? हो माझी इच्छा आहे म्हणून कर. ठीक आहे तुझी इच्छा आहे म्हणून मी करतो, पण माझी एकच अट आहे ती मान्य केलीस तर मी लगेच लग्न करायला आहे. आई म्हणली काय बाबा तुझी ओळख काय काम आहे? ते म्हणले माझी एकच अट आहे की मुलगी मी पसंत करणार. आईने सुचका करणार आणि हे तर सगळेच करतात, पसंत केल्याशिवाय कोणी कोणाशी लग्नच करत नाही. काय मान्य मला हो ना, मग झालं पक्का पक्का. म्हणजे मी बघतो मुलगी काय करायचं. झालं ते आटपाडी नावाचं एक गाव आहे साताऱ्याजवळ, तिथे देशपांडे नावाचे एक व्यक्ती राहायची. त्यांच्या घरी गेले महाराज. तसे महाराज महाराज म्हणून प्रसिद्ध होते. घरी गेल्यावर ती व्यक्ती खूप झाली, अरे महाराज माझ्या घरी आले, महाराज या या काय सेवा करू? सेवा काय, मलाच काही गोष्टी पाहिजे होतात म्हणून मी तुझ्याकडे आलो. मागा तुमच्यासारखे सत्पुरुष माझ्या घरी येऊन मागतात, माझं मुळा भाग्य काय पाहिजे? नाही असं आहे की माझ्या आईची इच्छा आहे मी लग्न करावं, तर तुमच्याकडे उपवर मुली आहेत, 3 मुली आहेत, तेव्हा तुम्ही एखाद्या मुलीशी मला लग्न करायची परवानगी द्याल तर मला आनंद होईल. म्हटलं काय नेत्यावर पूछ हे बोलायची गरज आहे? अरे प्रश्न नाही, मला आनंद आहे. त्यांनी काय केलं, 3 मुलींपैकी 2 मुलींना घेऊन आले बाहेर. म्हणजे या 2पैकी कोणाशीही लग्न करा, 3री मुलगी आतच ठेवली. महाराजांनी त्या मुलीकडे बघितलं, म्हणजे अहो अजून एक मुलगी आहे तुम्हाला? मग तिचं काय झालं? माहिती घेऊन आली होती. अर्थात ते अंतर्ज्ञानी होते वेगळ्या भागी, पण लौकिकामध्ये काही दाखवत नव्हते ते. म्हणलं अहो तुमच्या 3ऱ्या मुलीचं काय? हां आहे ना 3री मुली, मग तिला आणा ना, तिला का आणत नाही? आता तो व्यक्ती खूप भला होता. 3ऱ्या मुलीला त्याने आणलं नाही कारण ती आंधळी होती. त्याचा भाव खरंच चांगला होता. तो म्हणला आंधळे मुलीला कसं मी दाखवू, आणि ते बरोबर पण होणार नाही, म्हणून त्याने 3री मुलगी आत ठेवली. पण महाराजांनी सांगितलं मला 3री मुलगी कोणी बघायची. ते म्हणजे तुमची इच्छा असेल मी तिला आणतो, पण ती आंधळ एवढं लक्षात ठेवा. 3री मुलगी त्यांनी आणली. दुसऱ्या क्षणी सांगितलं माझा निर्णय झालेला, मला या मुलीशी लग्न करायचं. महाराजांनी दुसऱ्या क्षणी सांगितलं मला या मुलीशी लग्न करायचं, तुमचं काय म्हणणं आहे का सासरे बोला? अहो मला तर काय म्हणून मला शब्द नाही येत. माझ्या मुलीची मला किती चिंता लागली होती, तिचं लग्न कसं होणार? तुम्ही तर शब्द नाही, तुम्ही तुमच्या चरणावर नको होतो. तुम्ही माझ्या मुलीला तुम्ही उपकृत केलं, मला उपकृत केलं. त्या म्हणले की लग्न झालं. त्यांनी ठरवलं, घरी आले. ऐका मी एक मुलगी पसंत केली पाहिजे, एकदा तू नजरे घालून घातली तर बरं होईल. पसंत तू केलीस ना, नाही पण एकदा तरी बघ ना, आणि पद्धत असते ना. ठीक आहे तू बघितलीस म्हणजे मी पसंत करणार असं नाही, तू एकदम बघ. मुलीला समोर आणली. आईने बघितलं मुलगी संपूर्णपणे आंधळी. आई बघत करली की काय माझ्या मुलाने मुलाला पसंत केलं, काय मुलगी पसंत केली, तिला काय बोलताही येईना. कारण समोर संभाव्य सुनबाई उभी आहे, काय बोलावं? मुलालाही बोलू शकत नाही आणि सुनेला काही बोलण्याचा प्रश्न येत नाही. ती काही बोलली नाही. नंतर मग यथावकाश आशीर्वाद वगैरे दिल्यानंतर म्हणाले हे तू काय केलंस? म्हणजे आई मी तुझं म्हणणं ऐकलं की नाही, तू मला काय म्हणतेस की लग्न कर. मी काय म्हटलं माझ्या मनाप्रमाणे काय बोलतेस, आता काय बोलायचं नाही, संपला विषय. पण म्हणजे काय की महाराजांनी त्यातून अनेक गोष्टी साध्य केल्या. एक गोष्ट माहिती त्यांनी ही दाखवून दिली की अध्यात्म मार्गामध्ये तुम्ही किती लग्न केली आहे ना तसं महत्त्व नाही आहे. म्हणजे हे त्या काळची गोष्ट आहे. 100-125 वर्षापूर्वी महाराज होऊन गेले. विचार करा की 1913च्या आधीची गोष्ट आहे. 100 वर्षापूर्वी महाराज होऊन गेले. त्या काळी त्यांनी दुसरं लग्न केलं का, तर त्या स्त्रीचा उद्धार केला. दुसरं लग्न होणं म्हणजे पुरुषापेक्षा त्या स्त्रीचा उद्धार आहे, बरोबर आहे. मग त्यांनी तिचा उद्धार केला आणि हे दाखवून दिलं की लग्न करण्याने अध्यात्मामध्ये काही फरक पडत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला संन्यास आश्रम घ्यायची गरज नाही. हे त्यांनी दाखवून दिलं 100 वर्षापूर्वी की तुम्ही तुमच्या गृहस्थ आश्रमातच राहा, सगळ्या गोष्टीचा उपभोग घ्या, तरी पण तुम्ही अध्यात्म मार्गात पुढे जाऊ शकता. हे त्यांनी कृतीने दाखवून दिलं. उद्देश करणं आणि कृती करण्यात फरक आहे, पण त्यांनी हे दाखवून दिलं. आणि अर्थात तिचा उद्धार झाला. उद्धार काय, महाराजच्या संगतीमध्ये आल्यावरती पॅरल महाराजच झाले असंच समजायला हरकत नाही. त्यांना दिसत नव्हतं ही गोष्ट खरी, परंतु त्यांच्याकडे इतकी अद्भुत शक्ती होती की एक दिवस असं घडलं की त्यांच्या ज्या पत्नीबरोबर ज्या काही बायका होत्या त्या म्हणल्या अरे आता महाराज कुठे असतील, काय करत असतील नाही का. पण महाराज कुठे कुठे गावात जायचे प्रचार करायला नावाचा. ती म्हणली आता सांगते कुठे तुम्हाला.
आणि तिने सांगितलं की आता महाराज कुठल्या गावात कोणाकडे आहेत आणि काय करतायत. अगदी अचूक सांगितलं आणि म्हणले आल्यावर विचारा महाराजांना. मग त्या ज्या कोणी होत्या तिच्याबरोबर त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज या दिवशी तुम्ही कुठे होता आणि काय करत होता. ते म्हणले आंधळीने तुम्हाला सांगितलं ना. ते त्यांना काय म्हणले की तुम्हाला आंधळीने सांगितलं असेल आपल्या बायकोविषयीच म्हणले, गमतीने म्हणले, मला माहीत होतं म्हणजे तिने संबंध आले. पण म्हणजे एवढी अंतर्ज्ञानी त्या सुद्धा होत्या. म्हणजे बघा की सत्संगती घडली तर संतांच्या संगती झाली तर आपला कसा उद्धार होतो हे उद्धार आहे. पण यातून शिकण्याचा भाग हा आहे की अध्यात्म मार्गामध्ये राहण्यासाठी तुम्हाला संसाराचा त्याग करायची अजिबात गरज नाही. प्रॅक्टिकली जे आहे ते जरूर करा. महाराज नेहमी म्हणतात की नामातरंगून या व्यवहारी सर्व भोग सेवा. एकही भोग सोडायची गरज नाही. मला आईस्क्रीम खायचा, वडापाव खायचा जरूर खा, खायला अजिबात त्यांनी काय सांगितलं नाही. सगळ्या गोष्टीचा उपभोग घ्या, फक्त जोडीला नाम जरूर घ्या. नामातरंगून या व्यवहारी सर्व भोग A to Z जेवढे भोग मी घेतो दिवसभरात सगळ्या भोगामध्ये नाम घेता आलं म्हणजे कठीण आहे, घेणं कठीण आहे, पण ते आलं पाहिजे. आणि हे जर केलं तर तुम्हाला आसक्ती लागत नाही. जे त्यांनी सांगितलं की संसार करा पण आसक्ती लागता कामा नये. जसं मला ताक प्यायचं असेल तर मीठ जर लावलं तर ताक बाधत नाही का. तसं महाराजांनी असं सांगितलं की तुम्ही नाम जर घेतलं जोडीला तर तुम्ही काहीही करा, जे तुम्हाला करायचं आहे दिवसदर्शन जरूर करा, आनंदाने करा, कुठलाही तुम्हाला आसक्ती लागणार नाही. हा एक भाग सांगितला आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे. ते म्हणाले की क्रोध हा फार मोठा शत्रू आहे मनुष्याला. ही क्रोध भावना जी आहे या क्रोध भावनेमुळे मनुष्याचं आयुष्य कमी होतं असं लिहिलेलं आहे. आता क्रोध भावनेने आयुष्य कमी होतं कारण क्रोध जेव्हा येतो तेव्हा काय होतं आपल्याला माहिती आहे, अनेक हार्मोन्स तयार होतात. आनंद झाला की चांगले हार्मोन्स, वाईट हार्मोन्स तयार होतात, त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. कोणाला हार्ट अटॅक येतो, कोणाला काय बीपी वाढतं, कोणाचं काय होतं, बऱ्याच गोष्टी आहेत. क्रोधाचा खूप परिणाम होतो. तत्कालिक परिणाम होतात. एखादी वस्तू हातातली आपण फेकून देतो रागाने. माझ्या मुलाने ऐकलं नाही, दिलं फेकून, म्हणजे असं घडू शकतं. कारण राग असतो, रागाचा परिणाम तत्कालिक काहीतरी होतोच. पण तत्कालिक परिणामाच्या जोडीला एक परिणाम हा आहे की मनुष्याचं आयुष्य कमी होतं. शॉर्टनिंग ऑफ लाईफ जे आहे त्याच्यामध्ये क्रोधाने पण मनुष्याचं आयुष्य कमी होतं. थोडं थोडं होतं, एकदम खूप होतं तरी पण होतं. नियमितपणे जर क्रोध जरी आला तरी आयुष्य पण थोडं थोडं कमी होतं. जे दिलं ते आपणच कमी करतो. भगवंताने काहीतरी दिलेलं आहे पाठवून, पण ते मी माझ्या हाताने कमी करतो जेव्हा क्रोध येत होतो. अजून त्याचा दुष्परिणाम सर्वात घातक परिणाम कुठला आहे की आयुष्य सुद्धा शॉर्टनिंग झालं, एक वेळ क्षम्य आहे. पण दुसरा मोठा हात हा होतो की जे पुण्य मी केलंय त्याला मी काढी लावतो माझ्या शब्द. म्हणजे आज सकाळी मी समजा भजन केलं, पूजन केलं, काही सेवा केली आणि जर नंतर जोरात जर मी खूप रागवलं कारण नसताना किंवा कारण असताना, तर त्या क्रोधाने सकाळी जे पुण्य मी केलंय त्याला अक्षरशः मी काढी लावतो, जरूर खाक होतं ते पुण्य. असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की क्रोधामुळे तुम्ही तुमचं पुण्य नष्ट करता. एरवी तुमचं पुण्य कोणीही नष्ट करू शकत नाही. किती त्या माणसाचे भांडण झाले, तुमचं पुण्य तो नष्ट करू शकत नाही. तुमचं पुण्य नष्ट फक्त तुमच्याच कृतीने होऊ शकतं. जर तुम्ही क्रोध आला तर क्रोधाने अर्थात तुम्ही म्हणाल कारण काय, हे रागवलं कारण आहे काहीतरी, समोरचा मनुष्य चुकीचा वागला, ते जरी असलं तरी सुद्धा क्रोध आला की तुमचं पुण्य गेलं हे ठरलेलं आहे. भगवंत असं नाही म्हणाला की या ठिकाणी चालेल नाही. क्रोध आला की पुण्य गेलं. मग विचार करा की मी पुण्य किती करतो आणि क्रोध किती येतो आणि मी घालवतो किती. त्याचं कॅल्क्युलेशन आपणच केलं पाहिजे ना. अध्यात्म मार्गामध्ये सगळं आत्मपरीक्षणाचं आहे, परीक्षाच नाही. म्हणून त्याच्यासाठी मला हे माहिती पाहिजे की कशाला मार्क्स आहेत आणि कशाला मार्क्स मायनस आहेत. काय केलं तर मायनस होतं ते पहिलं जाणलं पाहिजे. ती मायनस गोष्टी पहिल्या लांब ठेवल्या पाहिजे. बाकी पुण्य तर होईल काहीतरी माहिती आहे कसं करायचं, पण मायनस पॉईंट पहिले लक्षात ठेवले की या सगळ्यामध्ये मायनस पॉईंट आहेत आणि म्हणून या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. हा अजून एक पण मुद्दा सांगितला आहे. अर्थात
तो एक गंमतशीर मुद्दा आहे, याच्यावरती कधी कोणी बोलत नाही, परंतु तोही स्पष्टपणे सांगितलं आहे की त्याने असंही सांगितलं आहे. आता ज्याने भागवत ऐकलं त्याला माहिती आहे, रिपिटेशन होईल थोडंसं, परंतु ऐकून घ्यायला हरकत नाही कारण नवीन मुद्दा आहे. त्याने असंही सांगितलं की जरी तुम्हाला संसार करण्याची मुभा असली तरी सुद्धा तुम्ही कामुकता जास्त दाखवता कामा नये. आता जी यंग आहे त्याच्यासाठी स्पेशली हा भाग आहे, तर परंतु महत्त्वाचा भाग आहे की त्याने असं म्हणलं की एखाद्या व्यक्तीने जर जास्त कामुकता दाखवली तरी सुद्धा त्याची आध्यात्मिक प्रगती खुंटते. त्याच्यात पण त्यांनी स्पष्टता दिली, ऐकून ठेवा, ज्ञान ऐकण्यामध्ये काही चुकीचं नाही, हे भागवतात पण सांगितलेलं ज्ञान. बघा आपलं जे शास्त्र आहे, आपला जो धर्म आहे, त्यांनी सगळ्या गोष्टी अभ्यास केलेला आहे. अश्लीलता या शब्दातून सगळ्या गोष्टी बघताना म्हणजे ज्ञान घेताना हा भाग बाजूला ठेवा. आपल्याच ऋषींनी वत्साय ऋषींनी कामशास्त्रात ग्रंथ लिहिला, बरोबर, वत्साय ऋषींनी लिहिला आहे, त्याच्यावर पण अभ्यास आहे. प्रत्येक गोष्टीचा आपल्या धर्मामध्ये अभ्यास आहे. तसं त्याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं आहे की अति जर तुम्ही ही गोष्ट केली तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं आयुष्य कमी होतं आणि आध्यात्मिक प्रगती ठप्प होते. अति कामुकता. आता ह्याच्यावरती काही व्याख्या आहे का, किती करावी विचारणार नाही, पण सांगतो जे काय मला माहिती आहे ते तुम्हाला सांगतो की जस्ट ऐकून ठेवा. त्यांनी असं म्हणलं आहे, आता एखादी नवीन व्यक्ती आहे, नवीन लग्न झालं आहे, ती म्हणा आता सांगा तुमचं अध्यात्म काय म्हणतं. नवीन लग्न झालं काय अध्यात्म म्हणतं. अध्यात्म हे म्हणतं की तुम्ही लग्न झाल्यावर जी काही तुमची मनात संख्या असेल आपण त्याविषयी ती गाठेपर्यंत करा, म्हणजे काय करायचं ते. आता हल्लीच्या युगामध्ये आपण म्हणतो कुठल्याही कपलनी जर नमस्कार केला आपल्याला येऊन तर आपण तिला आशीर्वाद देताना पहिल्यासारखा देऊ शकत नाही ना. पहिला अष्टपुत्र सौभाग्य, आता तर गेलं ते अष्टपुत्र म्हणलं तर परत ती बाई तुमच्याकडे येणारच नाही. ती बाई म्हणजे ह्याच्यापासून लांब राहा. अरे चुकून जरी आशीर्वाद खरा झाला तर माझं काय होईल, चुकून जरी खरा झाला काय माहिती, पुण्यवान असेल तर खरा होईल, म्हणून ती जवळ पण येणार नाही. म्हणून हा आशीर्वाद हल्ली कोण देत नाही, इष्टपुत्र देतात. बरोबर आहे की तुला किती हवे ते तू ठरव, मला माहीत नाही. परंतु हेच महत्त्वाचं आहे की माझ्या मनात समजा माझं नवीन लग्न झालं असेल तर मला किती संख्या गाठायची आहे, काय मुलं हवेत, मुली हवेत, ज्या काय हवेत, ही जर संख्या मी एकदा गाठली त्याच्यानंतर मी ह्या वासनेच्या आहारी जाता थांबवली तर उत्तम. कठीण भाग आहे पण थांबवली तर उत्तम, कारण जेवढी तुम्ही नंतर गरज नसताना करेल. त्यांचं म्हणणं आहे, अध्यात्मशास्त्राचं म्हणणं आहे की तुमची जर इच्छित जर तुमचे पुत्र किंवा पुत्र तुम्हाला जर प्राप्त झाले असेल त्यानंतर जर तुम्ही तो सेक्स एन्जॉय केला तर तुमच्या आयुष्याचं दोरी कमी कमी होत जाते, असं स्पष्टपणे म्हणलं आहे. मनुस्मृतीत सुद्धा म्हणलं आहे ग्रेटेस्ट लॉस इज लॉस ऑफ सिमेन्स, सर्वात मोठा लॉस हा आहे शरीरातला. म्हणून या ठिकाणी सुद्धा ज्यांना ही गोष्ट लागू आहे त्यांनी विचार करून ठेवा की बाबा मर्यादा पाहिजे, पण उपभोग सगळ्या गोष्टीचा घ्यायला अलाउड आहे. एक नशीब आहे का संसार करायला अलाउड केलं आहे, पण सगळ्या गोष्टीवर मर्यादा पाहिजे आणि मर्यादेचा भंग केला की पहिला आयुष्याची दोरी कमी होते. हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. म्हणून आपण ह्या पथ्य जी आहेत कुठली कुठली की कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत हे पहिलं आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. आणि मग भक्तीचं काय, तुम्हाला ज्या मार्गाने आवडेल त्या मार्गाने करा. नवविधी भक्तीचे मार्ग आहे. ज्या मला समजा भजन करायला आवडतं चालेल, भजनामध्ये तर खूप आनंद आहे, तुम्ही तर करता. तुम्हाला माहिती आहे भजन सेवेने परमेश्वर लवकर प्राप्त होते. कारण भजनामध्ये जी भजनं आपण म्हणतो ती रचलेली असं संतांनी, त्याच्यामध्ये त्यांची शक्ती असते, त्याचा भाव असतो आणि आपण अतिशय प्रेमाने म्हणतो त्यामुळे आपलाही भाव असतो. आणि म्हणून भाव तिथे देव, भाव निर्माण होतो. म्हणून आपण भजन करताना खूप आनंदाने आणि खूप मजेत करतो, कारण तो भाव आहे आणि हा भाव असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून भजन सेवेने सुद्धा आपल्याला खूप लवकर परमेश्वराची प्राप्ती होते. म्हणून थोडंसं तरी भजन मनुष्याने करावं. तुम्ही एरवी काय उपासना करायची ती जरूर करा, जी काय तुम्हाला आवडते ती, पण भजन सेवा जरूर थोडी तरी करावी प्रत्येकाने. 8 दिवसांनी करा, 10 दिवसांनी करा, किंवा दररोज एक भजन म्हणलं तरी चालेल की बाबा तुम्ही भजन 8 दिवसांनी एकदा करता ठीक आहे. पण तुमच्या घरी जेव्हा सोमवारी भजन नसेल, सोमवारी केल्यानंतर मंगळवार ते शनिवार रविवारपर्यंत घरी एक भजन म्हणा, देवासमोर बसून म्हणा, चालेल. याच्याने तुम्हाला खूप लाभ होईल. लक्षात घ्या, भजनाने मनुष्य खूप लवकर
पुढे जातो असं स्पष्ट म्हणलेलं आहे. म्हणून भजनाला खूप महत्त्व आहे. तर हे अशा प्रकारे आपण भजन पण थोडं केलं पाहिजे. आणि भाव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. भावाने तुम्ही काहीही करा, चालू शकतं. आता आणखीन एक भाग आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की परमेश्वर जो आहे हा लवकर काही प्रसन्न होत नाही, आणि झाला तरी आपल्याला दिसत नाही. आपला प्रॉब्लेम तो असतो की ज्या गोष्टी दिसतात त्या गोष्टी आपण समजतो, पण दिसत नाही त्याचं काय करायचं. आता परमेश्वर दिसत नाहीच आहे ना, पण आपला विश्वास आहे ना. आपला विश्वास आहे म्हणून तर आपण करतो आहोत. विश्वास तर आहे. मग आता विश्वास जेव्हा आहे तर ही गोष्ट, म्हणून त्याच्यासाठी आपण अनेक कथा ऐकल्या पाहिजे वारंवार. जेव्हा आपण अशा कथा ऐकतो ना काय त्या कथा ऐकल्यावरती आपण म्हणतो अरे जर असं घडू शकतं आमच्या बाबतीत तर माझ्या बाबतीत काय ऐकू शकत, मी पण भक्ती करतो काय. म्हणून कथा ऐकण्याला फार महत्त्व. कथा ऐकायला कंटाळा येत नाही. कथा ऐकणं सोपं असतं, अध्यात्म ऐकणं कठीण आहे, कारण कंटाळा येऊ शकतो. पण कथा आपण जरूर वाचा. बेलसरीने असं सांगितलं की मी संतांच्या कथा वाचा. कुठलाही संत असू दे, सगळे संत एकच आहे. कुठल्याही संतांच्या तुम्ही कथा वाचा, ऐका, त्यातून पण तुमची आध्यात्मिक प्रगती होती. किती सोपा भाग हा कम्पॅरेटिव्ह सोपा आहे, तर तिथे तुम्ही करायला हरकत नाही, ते जरूर करा. त्याच्यात अजून एक भाग आहे महत्त्वाचा की भगवंत जो आहे हा, जेव्हा आपण त्याची भक्ती करतो देवाची, भगवंताची भक्ती आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला नेहमी वाटतं की भगवंत खरोखर मला मदत करतो आहे की नाही करत, काहीच समजत नसतं. पण मध्ये मध्ये कधी कधी आपल्याला कधी काही अनुभव येतात आणि आपण म्हणतो नाही. अनुभव येण्याचं कारणच ते असतं की त्याला माहिती आहे की आपले विद्यार्थी जे आहेत त्याला अधूनमधून काहीतरी खाऊ द्यावा लागतो. खाऊ नाही दिलं ते अभ्यास करणार नाही. जेव्हा आपल्याला अनुभव येतात आध्यात्मिक, वेगवेगळे अनुभव येतात, साधकांना अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे येतात, पण त्या अनुभव देण्याचं कारण हेच की तुम्ही माझी भक्ती सोडू नका, हा त्याचा अर्थ आहे. अनुभव आल्यावर फार बोलून जायची गरज नाही आहे. आपल्याला अनुभव आल्यावर असं वाटतं की माझ्यासारखा भक्त मीच आहे. काय अनुभव मला आला आहे, अनुभवाला ही चांगली गोष्ट आहे, पण तो अनुभव देण्याचं कारण पण हे आहे की मी या मार्गावर टिकून राहावं. आपला मुलगा जेव्हा अभ्यास करत नाही तेव्हा आपण त्याला थोडंसं बोलून सांगतो ना, तू आमकं करतो आमकं हे पण सांगतो ना. तसं भगवंत हे सांगतात की तुम्ही अभ्यास करत राहा आणि मधून मधून ते अनुभव देतात. असे म्हणजे अनुभव आल्यावरती आपण म्हणतो भगवंत आहे, मग आपण त्या अनुभवामुळे का होईना भक्ती करत राहतो. म्हणून अनुभवाकडे बघताना हेच लक्षात ठेवा की फक्त ते आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. आपलं प्रोत्साहन राहायला पाहिजे म्हणून अनुभव आपल्याला देतात. हे जरा प्लीज बोलू नका. तर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक आणखीन एक गंमत सांगतो की भगवंत प्रत्येकाला मदत करत होतो, या शंकाच नाही, फक्त आपल्याला माहित नसतं. आता जो मनुष्य भगवंताची मनपूर्वक प्रार्थना करतो, मनपूर्वकला फार महत्त्व आहे. प्रार्थना सगळेच करतात. भगवंतासमोर हात प्रत्येक मनुष्य जोडतोच, कुठल्याही देवात जातो, कुठेतरी काही, परंतु किती मनपूर्वक करतो याला सर्वात जास्त महत्त्व आहे. आता मनपूर्वक प्रार्थना मनुष्य फार कमी वेळा करतो. रुटीन असल्यामुळे आपण प्रार्थना करतो, पण त्याच्यामध्ये मन किती असतं हे प्रत्येकाने बघावं. कदाचित भजन थोडंसं चांगलं होऊ शकतं, कारण भजनामध्ये भाव आहे, खरं सांग. पण एकदा तुम्हाला सांगितलं की एक माळ जप करा, तर बघा मन कुठे जातं. मन आपलं एका ठिकाणी राहत नाही. मनपूर्वक इतर साधना करणं कठीण आहे, बरोबर आहे. पण एक लक्षात ठेवा की तुम्ही जर साधना करत राहिला तर भगवंत तुमच्याबरोबर आहे. आणि जर तुम्ही साधना करताना जर मनपूर्वक केली की नाही माझा तर आता तूच आहेस आणि तूच आहे, मी तुझ्या चरणी शरण आलेलो आहे, अशी भावना ठेवून तुम्ही कुठलीही प्रार्थना करा, ती प्रार्थना नक्की पोचते. त्या क्षमताने त्याच्यावरती अनेक उदाहरणं आहेत. तसं एक श्लोक आहे आपल्याला माहिती आहे भगवद्गीतेमधला की अनन्या चिंतये सोमा ये जना पद्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा श्लोक आपण ऐकलेला असेल भगवद्गीतेत 9व्या अध्यायामध्ये. तर श्लोक आपल्याला ऐकलाय, मलाही आठवतं की शेवटची जी लाईन आहे योगक्षेमं वहाम्यहम्, ही सगळ्यांना माहिती आहे. तर मी स्वतःसुद्धा लहानपणीच ती लाईन बघितलेली
भगवद्गीता म्हणून नाही बघितली, पण LICची जे ॲडव्हर्टाइजमेंट येते, त्या LICच्या ॲडव्हर्टाइजमध्ये जे चित्र दाखवतात, त्या चित्रामध्ये असं एक दिवा दाखवतात आणि 2 हात दाखवतात आणि खाली लाईन असते, योगक्षेमं वहाम्यहम्. त्या ॲडव्हर्टाईज लक्षात राहिली आणि त्या ॲडव्हर्टाईजमध्ये ती लाईन लक्षात राहिली. भगवद्गीता आहे माहीत नव्हतं, ते नंतर समजलं की ती भगवद्गीतेची लाईन आहे. पण त्यांनी फक्त एकच लाईन घेतली, योगक्षेमं वहाम्यहम्. आता आपल्याला याचा थोडा अर्थ नक्कीच माहिती आहे की योगक्षेम म्हणजे काय, की माझं क्षेमक्षेम. वहाम्यहमचं मराठीमध्ये वहा शब्द आहे की योगक्षेम तुझा जो आहे तो मी वाहीन, असं त्याचा अर्थ निघतो. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की LICने तर जी ॲड केली आहे फार गंमतशीर आहे. LIC म्हणते की जीवन के साथ और जीवन के बाद भी मैं हूँ. जीवन के साथ साथ जीवन के बाद बाद म्हणजे जर तुम्ही एखादी पॉलिसी मनी बॅक काढली की दर 5 वर्षाने पैसे मिळत आहेत जीवन के साथ, आणि नंतर जीवन के बाद ते मिळते असतील. जे कोण आहेत त्यांना ते पॉलिसी मिळणार आहे, पैसे सगळे मिळणारच आहेत. पण जर मनी बॅक असेल तर जीवन के साथ साथ मजा घेता येते, की मी जे काय पैसे साठवलेले असतात 5 वर्षांनी मला येत होता, थोडी मजा पण करूया, सगळं माझ्या मुलांनाच काय असा एक गमतीचा भाग आहे. पण त्याची ॲप जी ती खूप सुंदर आहे की जीवन के साथ साथ और जीवन के बाद बाद, आणि योगक्षेमं वहाम्यहम् हे त्याचं बोधवाक्य आहे. त्या भगवंताने हे स्वतः म्हणले की मी योगक्षेम तुझा वाहीन. पण अट काय, अट त्यांची ही आहे की तुम्ही माझी उपासना अनन्यतेने करा. अनन्याश्चिंतेन तो मा ये जना पर्युपासते. जो भक्त माझी उपासना अनन्य भावाने, अनन्यचा अर्थ अन्य नाही, केवळ एक आणि एकच, एक आणि एकच माझा देव आहे आणि मी त्याच्या चरणी शरण आलेले आणि मी बाकी कुठे जाणार नाही. तुझ्या पायी बसलेले आहे, मला तू उठरायचं, मला माहिती नाही. अशा प्रकारचा भाव आणून जो प्रार्थना करतो ती अनन्यता भेटेल. अशी प्रार्थना आपण किती वेळा करतो आपण बघा, की मी प्रार्थना दररोज करतो, पण मी अशा प्रकारे प्रार्थना किती वेळा केली आहे की चरणावर तुझे मी डोकं ठेवलेलं आहे. म्हणजे देवळात नाही ठेवता येईल तर मनात ठेवा. देवळामध्ये कधी लोक असतात काय म्हणतील माहीत नाही, ठीक आहे, घरी जा, डोळे बंद करा, गजानन महाराजची उपासना करतात, त्यांच्या चरणावर मनात डोकं ठेवा, म्हणा मी हे मस्तक तुझ्या चरणी ठेवलेलं आहे, माझ्यावर कृपा कर, मला माहीत नाही, मला काही येत नाही, मला काही येत नाही, मी तुझ्या चरणी शरण आले. बघा काय होतं. अशा प्रकारे जर आपण नियमित प्रार्थना केली, कोणाची करा, ज्याला तुम्ही मानता त्या कुठल्याही देवाची करा, कुठल्याही गुरुची करा, पण अशा प्रकारे तुम्ही जर प्रार्थना केली तर भगवंतांनी सांगितलंय, कृष्णाने, की अशा प्रकारे जे माझी उपासना करतात तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम महान. अशा लोकांचा योगक्षेम म्हणजे संसार मी चालेल, त्याच्या संसाराची काळजी मला आहे, मी घेईन. आता ही काळजी घेण्यासाठी सुद्धा जबाबदारी टाकायला पाहिजे. समजा माझ्या पायावर समजा मला चालता येत नाही, जर समजा मी अशा ज्या समजा खांद्यावर हात ठेवला तर नक्कीच मला तिला माहिती की बाबा चालता येत नाही, जरा चालतो, पण मी जर असा भार टाकला तर ती घेईल ना. ती भार जर विश्वासच ठेवला नाही, ती भार कशाला घेईल. एक उदाहरण सांगतो, व्यवहारामध्ये पण जसं आहे की एखाद्या व्यक्ती जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगते, भार टाकते, तू हे करशील का, आणि आपण जे हो म्हणतो ते करतो आपण का, तर त्यांनी आपल्यावर ती जबाबदारी ठेवलेली आहे, भार टाकलेला आहे. तसा आपला भार आपण परमेश्वरावर टाकला पाहिजे. आपण हाफ हार्टेड असतो, काय माहिती नाही, काय कधी तरी माहीत नाही असं म्हणून जर मी टाकला तर तो भार नाही. मनामध्ये शंका असेल तर तो भार टाकला नाही. अनन्यता की नाही, अनन्यता ठीक आहे की जेव्हा मी खरोखर 100% त्याच्या चरणावर डोकं ठेवून म्हणतो मला माहीत नाही, तूच बघ काय. आणि अशा वेळेस भगवंत बघतोच. त्यांनी वचन दिलं भगवद्गीतेमध्ये की मी तुमच्या संसाराच्या सगळ्या गोष्टी मी बघेन, तुमचा योगक्षेम मीच चालवेन. अशा अर्थाचा एक अभंग पण आहे. कोणाचा अभंग आहे? एकनाथ महाराजांचा अभंग आहे, बरोबर आहे. एकनाथ महाराज पण म्हणतात ना, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सकल जीवांचा करीत उद्धार, तुझं मोकलीला ऐसे नाही. आपण म्हणतो की जर सर्व जीवांचा सांभाळ जर तू करू शकतोस तर मी एकट्याला तुला भारी नाही ना.
तुझं मोकलीला ऐसे नाही, तुला कशात सोडून देईल, सगळी सृष्टी तोच चालू करणार. असं एकनाथ महाराज पण म्हणतात ना, ही भावना माझ्यात पाहिजे, मला विश्वास पाहिजे माझ्या परमेश्वरावर, माझ्या गुरूंवर, की मी त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, मला ते नक्की आश्रय देणार. माझा योगक्षेम ते सांभाळण्याची मला खात्री पाहिजे. मनामध्ये खात्री नसेल तर ते त्याला समजतं ना, हाफ हार्टेड ज्याला म्हणतो, की प्रार्थना तितकीशी कामी येत नाही, येते कामी पण थोडी कमी येते. जैसा मनी भाव तैसा अनुभव. तुम्ही होल हार्टेडली प्रार्थना करा, भगवंत म्हणतात मी त्याचा योगक्षेम सांभाळणारच, स शब्द वापरले, पण तो विश्वास मला पाहिजे. याच्यावरती अनेक कथा आहेत. तुम्हाला एक छोटीशी कथा वेगळ्या अँगलने सांगता. अँगल आहे त्याचा फार वेगळं, चालेल नाही 10 मिनिटं घेऊ फक्त. की अनन्यता कृपा तुम्ही ठेवता तेव्हा तुम्हाला भगवंत नक्की सांभाळता. याच्यावरती अनेक कथा आहेत, आपण अनेक कथा ऐकल्या पण असतील, पण या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की याचा अँगल थोडा वेगळा आहे देण्याचा. श्रीराम. तर ही जी कथा मी आपल्याला आज सांगणार आहे, या कथेमधला अँगल खूप वेगळा आहे. मला याचा अँगल फार आवडला की भगवंत कशा प्रकारे काय करतात. कथा अशी आहे बघा, म्हणजे आपण त्या कथेमध्ये स्वतःला कल्पायला हरकत नाही. जेवढे उपदेश आपण ऐकतो की भगवंताने उद्धवाला सांगितलंय, अमक्याने तमक्याला सांगितलं, पण ते सगळे आपल्यालाच असतात. आपण हे कल्पायला पाहिजे की हे उपदेश माझ्यासाठी आहे, तरच ते आपण पक्षी पडू. आपण म्हणतो उद्धवाला सांगितलंय, गीता अर्जुनाला सांगितलंय, आपल्यालाच लागू आहे. म्हणून ऐकताना प्रत्येक गोष्ट आपण तिथे आहोत असं कल्पून ऐका, म्हणजे तुम्हाला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होतो. आता ही जी कथा आहे त्याच्यामध्ये असंच सांगितलं आहे की एक अतिशय खूप जुनी कथा आहे. एक अतिशय गरीब असा एक ब्राह्मण असतो, गावामध्ये राहत असतो. त्याचा अर्थात तो कुटुंब असतं, त्याचा मुलगा असतो, पत्नी असते, घरी दारिद्र्य असतं. त्याचा व्यवसाय वगैरे काही नसतं, फक्त तो एकच करत असतो. तो भगवंताचा खूप भक्त असतो, तो कृष्णाचा परम भक्त असतो. आणि तो ब्राह्मण काय करायचा, तो नेहमी भगवद्गीता घेऊन तो गावामध्ये जायचा. वेगवेगळ्या आपल्या स्वतःच्या गावात पण तो दररोज भगवद्गीता वाचायचा आणि त्याचं निरूपण करायचं आणि लोकांना सांगायचं की कसं वाचायचं. एवढंच तो करायचा. आणि ते झाल्यावर जर कोणी काही आणून दिलं तर घ्यायचं आणि त्याच्यावरच चरितार्थ चालवायचं. आता हे अशा प्रकारे करताना जरा कठीण भाग नाही का, की कोण किती पैसे देतील, गावामधली गोष्ट आहे, इतकी जुनी गोष्ट आहे. पण तो कधी कोणाला म्हणायचा नाही की माझं घर कसं चालेल ही चिंता आहे, कधीच म्हणायचा नाही. जे काही पैसे कोणी धान्य देईल, पूर्वी धान्य वगैरे द्यायचं, ही पद्धत होती पूर्वी, की लोक धान्य द्यायचे, काही लोक धान्य द्यायचे, पैसे क्वचितच मिळायचे. पण जे काही मिळेल ते तो घ्यायचा, घरी आणून द्यायचा आणि दररोज तो एका गावातून दुसऱ्या गावात जायचा. एकदा तरी कुठल्या तरी वेगळ्या गावात जाऊन भगवद्गीतेचा उपदेश करायचा, काय त्या लोकांना भगवद्गीता सांगतावी. तिथे पण अट काही नाही, मी येणार तेवढ्यात बसणार, सेवा करणार, निघून जाणार, काही दिलं तर आनंद, नाही दिली तरी भगवंताची इच्छा. अशी भावना ठेवून त्यांनी अनेक वर्ष संसार केला, पण खूप दरिद्र होता. घरी स्थिती काही एवढी चांगली नव्हती. अर्थात त्याची पत्नी जी होती तिला खूप चिंता वाटली. ती नेहमी म्हणायची, अहो हे सगळं ठीक आहे, पण तुमची इतक्या गावामध्ये ओळख आहे. त्याला खूप लोक मानायचे, सगळे लोक त्याला नमस्कार करायचे, खूप सन्मान करायचे, पण आर्थिक गोष्ट त्यांनी कधी कोणाला काही सांगितली नाही आणि कोणी विचारली नाही. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती अतिशय खराब होती. त्याची पत्नी त्याला नेहमी म्हणायची, अरे तुमच्या इतक्या सगळ्या ओळखी आहेत, इतके लोक तुम्हाला येऊन पाया पडतात, तुम्ही एखाद्या व्यक्तीने सांगा की मला थोडीशी गरज आहे, तुम्हाला हवं तेवढं मिळेल, तुम्ही हे सांगत का नाही. तो म्हणत नाही, मागायचं नाही, माझा परमेश्वर आहे, त्याला त्याची चिंता आहे, तो बघेल, मी काही करणार नाही, मी त्याची सेवा करणार आहे, भगवद्गीतेचं निरूपण करणार आहे, असा त्याचा भाव होता. असं अनेक वर्ष त्यांनी केलं आणि अनेक वर्ष तो दरिद्रीच होता, हे लक्षात ठेवा. अनेक वर्ष अशी सेवा करून सुद्धा तो दरिद्री होता. एक दिवस असं घडलं
की त्याच्या घरी खूपच स्थिती खराब होती की जेव्हा खायला फक्त एक वेळेचं अन्न होतं, दुसऱ्या दिवशीसाठी काही नव्हतं. काय करायचा हा प्रश्न होता. पत्नीला अर्थात चिंता वाटली. पत्नी पतीला म्हणाली, बघा हे आता थोडंसं अन्न आहे, ते तुम्ही खा, थोडंसं मी माझ्या मुलासाठी ठेवते, पण जर संध्याकाळी तुम्ही काही अन्न नाही आणलं तर काय होईल मला माहीत नाही, आणि काहीही करा, अन्न मागा, गरज लागली तर थोडा मागा, हरकत नाही आहे, कारण याची गरज आहे, असं तिने त्याला सांगितलं. अर्थात हे त्याच्या तत्वात बसत नव्हते. मागा हा शब्द त्याच्या तत्वात बसत नव्हता. पत्नी सांगते तेही बरोबर आहे. दिसतंय की एक थोडंसं अन्न आहे, थोडंसं आपल्याला देते. ती म्हणते तुम्ही दुसऱ्या गावात चालत जाणार, रिक्षा जायचा प्रश्न नव्हता, पूर्वी सगळं चालत जायचे लोक. एका गावातून दुसऱ्या गावात जाणं किती कठीण असेल, पूर्वी रस्ते पण नव्हते, तुम्ही इतक्या लांब जाणार, तुम्हाला थकवा येईल, म्हणून हे अन्न तुम्ही थोडं तरी घ्या आणि हे घेऊन जा, पण संध्याकाळचं काय मला माहिती नाही का किंवा तुम्ही आज काहीही करा, अन्न घेऊन या. पैसे मिळाले तर उत्तमच आहे, पण अन्न तरी काही करून घेऊन या, रिक्त हस्ते येऊ नका, असं तिने बजावलं. म्हणजे आता तिचा बरोबर होतं. सात्विक संताप तिला आला आपल्या नवऱ्याचा की काय माझा नवरा आहे, काय विपन्न अवस्था आहे, किती वर्ष झाली मी असं जगते, रोज खायचे कचे कांदे, कधी मिळतं कधी नाही मिळत, पण आता नाही सहन करू शकत. तिने त्याला अल्टिमेटम दिला आपल्या शब्दात, आज संध्याकाळी अन्न जर नाही मिळालं तर मला काय सांगू नको, अशा शब्द सांगितले. रामणाला काही उत्तर देता येईना. तिचंही बरोबर आहे, मागायचं पण नाही, करायचं काय. तो काही बोलला नाही, आपली भगवद्गीता उचलली आणि दुसऱ्या गावाकडे निघाला. सकाळी तिने दिला होता थोडंसं खायला, ते खाल्लं तरी. भगवंताचं नाम घेत घेत तो एका गावातून दुसऱ्या गावात पोचला. यथावकाश पोचला. तिथे नेहमीप्रमाणे लोक जमली, खूप चांगलं निरूपण करायचं भगवद्गीता. लोक सगळी जमा झाली. त्यांनी सुंदर निरूपण केलं, नमस्कार केला, निघाला. पण त्या दिवशी त्याला अत्यंत कमी असं त्याला धान्य मिळालं की आजपर्यंत एवढं कमी कधीच मिळालं नव्हतं. असं कमी धान्य त्याला मिळालं. आणि त्याला संध्याकाळी घरी जायचं होतं. बायकोचे शब्द त्याला आठवले की मागा, पण त्याची जीभ रेटे ना, त्याची जीभ उचलावी नाही त्याला की मी मागू कसं, मागायचं नाही मला, मी मागू शकत नाही, मागणार नाही, मी फक्त भगवंताची सेवा करणार. त्यांनी मागितलं नाही, कुठल्याही व्यक्तीला काय मागितलं नाही. अतिशय थोडंसं धान्य होतं, मूठभर धान्य होतं. त्याच्याने काय होणार, पत्नी स्वतः आणि मुलगा काय होणार मूठभर आणण्यामध्ये. त्यांनी उचललं आणि जाताना तो आपल्या मंदिरात पण नेहमी जायचा. तो काय करायचा की त्या गावातून निघाला की तो आपल्या गावात पण यायचा, आणि जर वेळ असेल तर आपल्या गावात सुद्धा तो परत एकदा भगवद्गीतेचा निरूपण करायचा. आणि मंदिर गावाच्या बाहेर होतं, लक्षात ठेवा, ते मंदिर गावाच्या बाहेर होतं. लवकर पोचला तो गावाच्या बाहेर, त्या मंदिरात गेला. त्याला आपण भगवद्गीता परत सांगूया. लोक आले भगवद्गीता ऐकायला. भगवद्गीता त्यांनी सांगितली व्यवस्थित, सगळं सांगत असताना हा चरण नेमका समोर आला भगवद्गीता. हा जो अध्याय आहे, 9वा अध्याय, तो अध्याय नेमका त्याच्याकडे सांगण्यासाठी आला. म्हणजे तो जे काही सांगत होता क्रमाक्रमाने, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो क्रम होता त्या अध्यायाचा. आणि हा चरण त्यांनी वाचायला घेतला. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते, असं त्यांनी एक वाक्य वाचलं, त्याचा हात थांबला. तर वाक्याचा अर्थ त्याला माहीत होता की जो माझी भक्ती करतो त्याचं मी सगळं करतो. तो म्हटलं हे तर मी वाचतोय, पण घडतंय काय. त्याच्या क्षणभर मनात आलं, बोललं नाही, कारण तिथे प्रवचन करत होता. तिथे बाजूला एक कोळशाचा तुकडा होता. तो तुकडा त्यांनी उचलला आणि त्या लाईन खाली मारला. बघा जी लाईन दिली होती की अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते, त्याच्या खाली त्यांनी काळी लाईन मारली. त्याच्या वर नाही मारली, पण त्याच्या खाली मारली. पुढे तेषां नित्यविरुद्धानां परत एक लाईन मारली. योगक्षेमं वहाम्यहं वाचलं, अजून एक लाईन मारली. 3 लाईन त्यांनी मारल्या अशा. आणि पुढे त्यांनी आपलं निरूपण केलं की जो मनुष्य भगवंताचं चिंतन करतो, अनन्य भावाने करतो, त्याचा योगक्षेम भगवंत राखतो वगैरे वगैरे, हे सगळं तो मांडला तिथे. तो काय प्रश्न नाही, हे सगळं त्यांनी केलं. निरूपण झालं, काहीच आलं नाही.
काहीतरी येतं पण आज काहीही मिळालं नाही, 1 रुपया सुद्धा आला नाही किंवा काहीच आलं नाही त्याला. त्याची आश्चर्याचं झालं होतं. तो काही बोलला नाही. पत्नीचे शब्द त्याला माहिती होते का आता इथून मला घरी जायचं आहे, काय होणार हे माहिती आहे. काही बोलला नाही. भगवद्गीता गोटाळी, नमस्कार केला आणि घराकडे आला. घरात जेव्हा तो आला, पायरीशीच बायको उभी होती. म्हणलं आता काय होणार काय नाही. बायकोने तर स्वागत केलं, या 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 मी तुमची वाट बघते, आज उशीर झाला तुम्हाला, या 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 हे काय गरम पाणी घ्या पाय धुवायला. हे थकला असेल ना, गरम पाणी घ्या तुम्ही आणि हा गूळ घ्या, गूळ पहिला खा म्हणजे तुमचं थकवा जाईल. काय चाललंय काय त्याला समजे ना ते असं कसं होतं. अर्थात तरी गरम पाणी घेतलं, गूळ पाणी होतं ते घेतलं. आत आल्यावरती म्हणजे बायको तुम्ही मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे, खूप काय बोलायचं आहे पण मी आत्ता बोलला मी. म्हणजे काय झालं सांग ना. नाही तुम्हाला मी अन्न छान तयार केले ते खा, नंतर मला तुमच्याशी बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे काय बोलायचं आहे सांग मला, उत्सुकता आहे. नाही म्हणजे जेवढ्यावरच सांगेन पण ठीक आहे. जेवण पंचपक्वानाचं, पंचपक्वानं बनवली ती, पंचपक्वानाचं जेवण जेवला. जेवण कसं तरी उरकलं, त्याला घाई होती बायको काय म्हणते, काय बायकोला सांगायचं त्याला त्याची उत्सुकता होती. म्हणाले आता सांग काय बोलायचं. म्हणजे मला आज 2 गोष्टी घडल्या. काय घडल्या, एक म्हणजे मला तुमच्याविषयी आज खूप आनंद झाला. आज मला खूप आनंद झाला. तुम्ही एक गोष्ट अशी केली आहेत ना की मला किती आनंद झाला माहीत नाही. मला चांगली गोष्ट मनात माझ्या, खराब तर नाही. दुसरी गोष्ट काय, दुसरी गोष्ट अशी तुम्ही आज केली आहे की ती मला बिलकुल आवडली नाही. अतिशय घाणेरडं गोष्ट केली, मला लाज वाटते तुमची बायको म्हणायची. हे काय घडलं. ती पण चिंता लागली की काय अशी गोष्ट माझ्याकडून घडली की बायको म्हणते मला तुम्हाला नवरा बोलायला लागलं. काय केलं मी, काहीच माहीत नाही. चांगलं काय केलं हे पण माहीत नाही आणि वाईट काय केलं हे पण माहीत नाही. तो म्हणला बाई तर स्पष्टता देशील तर मला समजेल की माझ्या हातून चांगलं काय घडलं आणि वाईट काय घडलं हे सांग मला, म्हणजे मी चूक सुधारेल. ते म्हणलं असं घडलं की तुम्ही आला नव्हता पण म्हणे 1-2 तासाच्या आधी एक चांगली गोष्ट घडली. काय घडली, हा चांगली पहिले बोला ठीक आहे सांग. तर गोष्ट अशी घडली की एक मुलगा होता शाळेत शिकणारा, म्हणजे अर्थात पूर्वीचे मुलं शाळेत शिकणारी होती ती गुरुकुलमध्ये शिकायची, धोतर नेसून वगैरे पारंपरिक ड्रेसमध्ये असते. लक्षात ठेवा आतासारखं युनिफॉर्म नव्हता. तर अशा प्रकारचा एक बटू तिथे आला ते म्हणजे. आणि तो बटू जेव्हा आला तरी मला हाक मारली, आई आई लवकर बाहेर ये. मी बघितलं कोण आलं, बघतो एक बटू आला आणि त्या बटूच्या पाठीवर 3 पोते धान्य होतं. मी चकित झाले की काय प्रकारे. मी धावत केले ते सगळं सामान उधळून म्हटलं काय नाही, हे मला काकांनी सगळं दिलं. काकांनी सांगितलं हे घरी घेऊन जा. तिला पहिलं थोडा आनंद झाला की 3 पोते धान्य काकाने म्हणजे माझ्या यजमानीने पाठवलं. किती मोठं काम केलं, वर्षभर तरी बघायला नको असं मनात आलं. पण नंतर तिने बघितलं तर हा मुलगा छोटा, त्या मुलाच्या पाठीवर 3 पोते. ती म्हणते बाय हे 3 पोते तुला कोणी दिले पाठीवर. तो काकानेच दिले. 3 पोते दिले. हो ना. त्यांनी मला बोलवून घेतलं. कधी नाही 2 तासापूर्वी. 2 तासापूर्वी त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं हे पोतं उचल. एक पोतं सुद्धा मला उचलणं कठीण होतं. मी नाही म्हणलं. मग त्यांनी बाजूची काठी उचलली आणि मला एक जोरात फटका मारला, पाठीवर माझ्या मारला. हो मग नंतर मला म्हणले की अजून एक पोतं आहे ते पण तुला उचलायचं आहे. मी म्हटलं नाही मला उचललं, एकच उचलणं कठीण आहे. त्यांनी परत काठी उचलली, अजून एक माझ्या पाठीवर धक्का मारला आणि म्हटलं उचल. कसा उचलत नाही, माझ्या पाठीवर ठेवून दिलं आणि नंतर म्हणजे अजून एक पोतं आहे ते पण तुलाच उचलायचं. मी म्हटलं कसं उचलू, मला माहीत नाही, नाही उचलत. अजून एक त्यांनी मला मार केला माझ्या पाठीवर आणि मग सांगितलं हे 3 पोते घेऊन जायचे आणि माझ्या घरी जायचे. लक्षात ठेव, नाही केलं तर परत मारेन. तिला खरं वाटे ना की माझा नवरा कधी कोणाचं मनच दुखवत नाही, माझा नवरा कोणाला कधी मागत नाही, माझा नवरा खूप सॉफ्ट स्पोकन आहे. माझा नवरा एका क्रूर कसा वागू शकतो. तिला खरं वाटत होतं बाळा हे माझ्या नवऱ्याने केलं, काकांनी केलं. तिला वाटतं हा मी खरंच सांगतो. तिचा विश्वास बसेल नाही माझा नवरा असं कसं बसेल, एवढा क्रूर कसा वागेल. तुम्हाला खोटं वाटतं. त्याने आपला वरचा हे काढला, कुर्ता काढला
माझी पाठ बघा, पाठीवरती 3 रेषा दिसल्या. बघा हे वर उमटले, हे वर उमटले, काकाने मला काठीने मारलं. तर विश्वास बसला की मुलगा एवढा छोटा पण बोलणार नाही. ती म्हणली का तुम्ही असं केलं मला सांगा, हे तुम्ही का केलं? अशा प्रकारे क्रूरतेने वागायला मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्याच्या पाठीवरती 3 वर उलटेपर्यंत तुम्ही मारलं. काय केलं हे? मला अन्न नसताना चाललं असतं, पण अशा क्रूरतेने आणा असं तुम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं ना. तुम्ही अध्यात्म शिकवता ना लोकांना. माझ्या पोळीला सुद्धा सांगितलं होतं की तू वध करून आणून बघ सामान. मग तुम्हाला असं क्रूर वागायला मी सांगितलं होतं का? मग का असं क्रूरपणे वागायला? ते ऐकत होते. अर्थात त्याचं उत्तर त्यांना मिळालं. उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या भगवंताचा उपदेश इतके वर्ष त्यांनी केला, योगक्षेम महामेम हा जेव्हा श्लोक तिथे आला त्या दिवशी त्याचा हात अडकला. भगवंताचा हा जो श्लोक होता भगवद्गीतेला सांगताना त्याचा हात अडकला. त्याला आठवलं की माझ्या घरी अन्न नाहीये, इतके वर्ष मी सेवा करतोय पण अनन्य चिंतयंतम काळी लाईन. दुसरा श्लोक काळी लाईन, तिसरी लाईन योगक्षेम, तिसरी लाईन काळी. भगवंत हे नाही असं मनात आलं म्हणून काळी लाईन मारली ना भगवद्गीतेवरती. भगवंताला त्याचं खूप वाईट वाटलं. भगवंताला सगळ्यात वाईट कसं वाटलं तर माझ्या भक्ताचा माझ्यावर विश्वास नाही, त्याचं त्याला वाईट वाटलं. भगवंत भक्ताचा खूप मानायचा, फक्त तो त्याची परीक्षा बघत होता. आणि म्हणून जेव्हा भगवंताविषयी असा भाव त्याच्या मनात आला, भगवंताच्या पाठीवर एक प्रकारे वर्णच उमटले आणि तेच त्यांनी दाखवले. आणि मग त्याला लक्षात आलं की आपण जे मनात फक्त आणलं, फक्त मनात आणलं, भगवंताला म्हणलं काहीच नव्हतं तरी पण ते भगवंताला पोचलं की नाही. मग असं त्या भगवंत आहे, मग आपण असं वागलं कितपत योग्य, आपण चुकी केली. अर्थात तो आपल्या पत्नीला काही म्हणाला नाही, पण तो म्हणाला की भगवंताने जे भगवद्गीतेत सांगितलं हे त्रिवार सत्य आहे आणि मी जो लोकांना उपदेश करतो त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्या मनात शंका निर्माण झाली, शंका निर्माण होऊन मी उपदेश केला. त्याचं भगवंताला इतकं वाईट वाटलं की भगवंताने स्वतःच्या शरीरावर त्याचे प्रहार झाल्यासारखं झालं. म्हणजे भगवंताला किती वाईट वाटतं. म्हणून तर त्याचा दुसरा अर्थ हा आहे की जेव्हा आम्ही भगवंताची रोज अनन्यतेने प्रार्थना करतो, कुठल्याही प्रकारे करा पण अनन्यतेने जी कुठली प्रार्थना करतो ती त्याला पोचते. आणि जर तुम्ही त्याच्यावर संशय घेतला तर ते त्याच्यासाठी खूप वेदनादायक आहे, कारण तो आपल्यावर प्रेम करत असतो. आणि प्रेम जेव्हा करतो तेव्हा अशा प्रकारची भावना निर्माण होते. आणि भगवंताने हे त्याला दाखवून दिलं की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, तू माझ्यावर शंका घेतली हेच माझ्यासाठी वेदना आहे, बाकीच्या गोष्टी काहीच नाही. आणि हे त्याला लक्षात आलं की मी शंका घेतली म्हणून भगवंताला किती वेदना झाल्या. त्यांनी भगवंताची क्षमा मागितली, म्हणाला की मी जे पाप केलंय तसं पापच नाही, की माझ्या मनात तुमच्याशी शंका निर्माण झाली. तुम्ही सांगितलेल्या भगवद्गीतेच्या श्लोकात माझ्या शंका निर्माण झाल्या की तुम्ही खरोखर योगक्षेम पाहता का, अशी शंका निर्माण होणं हे भगवंताला नक्कीच वेदनादायक आहे. म्हणून आपण सुद्धा जेव्हा जेव्हा प्रार्थना करतो लक्षात ठेवलं पाहिजे की आपली प्रार्थना 100% पोहोचते, पण विश्वास ठेवला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, परीक्षा घेतल्याशिवाय भगवंत कधीही आपल्याला पुढे नेत नाही. जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा आपण लक्षात ठेवलं तर इथेच माझी कसोटी आहे. प्रत्येक व्यक्तीला असा एखादा प्रसंग येतो की तेव्हा आपली आणीबाणी असते, पण तेव्हा सुद्धा तुम्ही भगवंताला विसरता कामा नये. भगवंताची इच्छा आहे म्हणून हा प्रसंग माझ्यावर आला असं म्हटलं की भगवंत जे करतो ते माझं चांगलंच करतो. असं वाटतं कामा नये की भगवंता तू काय करतोयस, मी इतकी उपासना केली, गेलं कामा. तुमचा विश्वास नाही भगवंतावरती, तुमचा आपल्या घरातल्या व्यक्तींवर विश्वास असतो की नाही? असतो. जसे एक छोटेसं उदाहरण आहे की एकदा घरात वडिलांनी एक सोंग घेतलं असं पांघरून टाकून आणि त्या मुलाला घाबरवायला, मुलगा घाबरत नाही. ते म्हटलं घाबरत कसं नाही, तर मला माहिती आहे तुम्ही माझी डॅडी आहात, तुम्ही कुठला जरी मुखवटा धारण केला तरी मला तुम्ही अपाय करणार नाही याची खात्री आहे, कारण तुम्ही माझे बाबा आहात ना. मग ही खात्री जशी त्याला आपल्या वडिलांविषयी असते तशी खात्री आपल्याला भगवंताविषयी असली पाहिजे की तो माझा रक्षण करता आहे आणि आहेच आहे. वरून किती जरी आपदा आली, संकट आली तरी पण तो माझं 100% रक्षण करतो.
आपदा आली म्हणजे माझी परीक्षाच आहे की माझी भक्ती किती आहे, की फक्त तोंडाने म्हणतो आनंदात चिंतयंतो मा, मी तुझ्या चरणी शरण आलो, खरोखर आला आहात की नाही आपण? अनन्य भावाने जेव्हा तुम्ही ही प्रार्थना करता आणि शेवटपर्यंत भक्ती सोडत नाही, संकटात पण मी तुझं नाम घेणार, अशी जेव्हा भक्ती करता तेव्हा भगवंताला ते आवडते. पण भगवंत परीक्षा घेत असतो, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही त्यांच्यावर खरोखर प्रेम करत असाल तर अशी शंका घेऊ नका. भगवंताला किती वेदना होतात त्यांनी ते दाखवून दिलं की फक्त 3 त्यांनी काळ्या रेषा उमटवल्या, भगवंताच्या पाठीवर बुराड उमटले, का तर अशी शंका घेते. म्हणून भगवंतावरती आपण निस्सीम प्रेम केलं पाहिजे, निस्सीम विश्वास ठेवला पाहिजे. हाच भगवद्गीतेचा उपदेश आहे. सगळ्या ठिकाणी त्याने तेच म्हणले की तुम्ही भगवंताची कोणाचीही उपासना करा, पण मनपूर्वक करा, आणि मनपूर्वक केलेली उपासना नक्कीच पोचते, यात शंका नाही आहे. श्री राम समर्थ. श्रीराम. ही सेवा मी महाराज आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. परत नका चूक झाली असेल क्षमा करावी, आणि आम्हा सर्वांकडून आपण अशी सेवा करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्री राम समर्थ. श्रीराम. मला सेवा करायला संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक ऋणी आहे मी. तुमच्या ऋणात राहण्यामध्ये मला आनंद होईल. धन्यवाद. श्रीराम.